नमस्कार. IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सला बसला आहे एक मोठा धक्का. राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा तब्बल 27 धावांनी पराभव केलाय. या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पांड्या स्पष्टपणे नाराज दिसले आणि त्यांनी थेट गोलंदाजांवर जबाबदारी टाकली. पण त्याचवेळी त्यांनी फक्त 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचं मनापासून कौतुकही केलं. हा सामना नेमका कसा झाला आणि हार्दिक पांड्यानं काय सांगितलं हे सगळं आपण सविस्तर पाहूया. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. काल गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर IPL 2026 मधील 13वा सामना खेळवण्यात आला. पावसामुळे हा सामना कमी षटकांचा झाला आणि फक्त 11 षटकांचा सामना खेळवला गेला. हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर सुरुवातीपासूनच राजस्थान रॉयल्सनं आक्रमक खेळ सुरू केला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालनं शानदार फलंदाजी केली आणि 77 धावा केल्या. त्याच्यासोबत वैभव सूर्यवंशीनं 39 धावांची जबरदस्त खेळी केली. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराच्या पहिल्या चेंडूवर सिक्सर ठोकला. इतक्या मोठ्या स्टेजवर इतक्या लहान वयात अशी खेळी करणं हे खूप मोठं आहे. राजस्थान रॉयल्सनं 11 षटकात 150 धावा केल्या आणि मुंबईसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच दबाव दिसत होता. विकेट सातत्यानं पडत राहिल्या. मुंबई इंडियन्सनं 123 धावांपर्यंत मजल मारली पण 9 विकेट्स गमावल्या आणि अखेर 27 धावांनी सामना गमावला. हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव ठरलाय आणि टीमसाठी ही मोठी चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे. सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की या पराभवासाठी फलंदाजी जबाबदार नाही. त्यांनी थेट म्हटलं की ही पूर्णपणे गोलंदाजी युनिटची चूक आहे. हार्दिक पांड्या म्हणाले की T20 क्रिकेटमध्ये 2 ते 3 महत्त्वाचे चेंडू योग्य टाकणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या मते या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 5 चांगले चेंडू कमी टाकले आणि त्यामुळेच 5 सिक्सर जास्त दिले गेले. त्या फरकामुळेच 27 धावांनी पराभव झाला. हार्दिक पांड्यानं गोलंदाजांनी जबाबदारी घ्यायला हवी होती असं स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी जसप्रीत बुमरासह संपूर्ण गोलंदाजी युनिटकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सच्या ओपनर्सनी ज्या पद्धतीनं खेळ केला त्यामुळे मुंबई इंडियन्सला परत येण्याची संधीच मिळाली नाही हेही त्यांनी मान्य केलं. पण या पराभवातही हार्दिक पांड्यानं एक सकारात्मक बाजू दाखवली. त्यांनी वैभव सूर्यवंशीचं खास कौतुक केलं. इतक्या लहान वयात त्यानं दाखवलेला आत्मविश्वास, आक्रमकता आणि धैर्य याबद्दल त्यांनी उघडपणे प्रशंसा केली. सामन्यानंतर हार्दिक पांड्या स्वतः वैभव सूर्यवंशीला भेटले आणि त्याच्याशी हसत हसत संवाद साधला. हा क्षण अनेकांसाठी खास ठरला. या विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं सलग 3रा विजय मिळवलाय आणि गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचले आहेत. टीमचा आत्मविश्वास खूप वाढलेला दिसत आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी परिस्थिती थोडी कठीण झाली आहे. 3 सामन्यांमध्ये 2 पराभव झाल्यामुळे आता पुढील सामन्यांमध्ये त्यांना मोठा बदल करावा लागेल. हार्दिक पांड्या मागील सामन्यात आजारी असल्यामुळे खेळू शकले नव्हते. या सामन्यात त्यांनी पुनरागमन केलं पण टीमचा परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे झाला नाही. आता पुढच्या सामन्यात मुंबई इंडियन्स कशी रणनीती बदलते आणि गोलंदाजीमध्ये काय सुधारणा करते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा.